नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आभोना, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र पिंपळा, संचालक ओम साईराम कृषी उद्योग विसापूर, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र बोरगाव आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य। परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलोय। आजचा येण्याचा विषय कांदा, उन्हाळ कांदा रोप, जमीन निवड, रोप टाकताना काय काळजी घ्यायची, रोपाला जमिनीत काय टाकाल रोप टाकताना, आणि रोप बियाण्याला कशी ट्रीटमेंट करा, आणि सर्वात महत्वाचं जी पहिली फवारणी, ती फवारणी काय घ्यायची, या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत। तर आपण व्हिडिओ सुरुवात करताना जमीन कशी निवडायची त्याच्यावर चर्चा करू। मित्रांनो, जमीन निवडताना भुरकट पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा, भुरकट पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा, जिला उतार असेल अशी जमीन निवडा। आणि राहिला विषय जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। जमीन वाफे बनवताना थोडेसे उतार प्रवडे वाफे बनवा, पाणी जरी पडला तर पाणी निघून जाईल अशी काळजी घ्या। जमिनीची आणि जमिनीत काय टाका, कालच्या मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये इंस्टाच्या व्हिडिओ मध्ये शॉर्ट सांगितलं होतं काय करायचं असं, ते आज सविस्तर सांगणार आहे। मित्रांनो, आजची ट्रीटमेंट सांगतोय रोप टाकायची, ती 20 गुंठ्यात काय काय करायचं ते सांगतोय। आपल्याला 20 गुंठ जिथे रोप टाकणार आहे त्या जागेवर आपल्याला झायडेक्स कंपनीचं झायटॉनिक एन घ्यायचंय 2 किलो। याच्यात मायक्रोरायझ आहे आणि खूप चांगला मॉलिक्यूल आहे जो जमिनीत रोपवाटिकांना खूप छान रोपाला खूप छान काम करतं। त्याच्याबरोबर आपल्याला एक आपल्या भागातलं एक प्रोडक्ट आहे जे कळवण तालुक्यातलं आहे, बोरसे ॲग्रो म्हणून गांडूळ खत आहे। गांडूळ खत आहे आणि त्याच्यात गांडूळ खत तुमच्या जमिनीला भुसभुशीत ठेवतं, जमिनीचा जो चयापचय क्रिया ही क्लिअर ठेवतं। म्हणजे आपण जे म्हणतो जमिनीचा श्वास घेण्याचं कार्य गांडूळ खत चालू ठेवतं, पीएच चांगला बॅलन्स करतं। आणि आपल्याला त्याच्याबरोबर 20 गुंठे जिथे कांदे टाकणार रोप टाकणार आहे तिथे आपल्याला 1 किलो ट्रायकोडर्मा घ्यायचे, हे सर्व एकत्र मिक्स करून खाली फोकून द्यायचे आणि मग रोप टाकायचे। रोप टाकताना रोपाला तुम्ही जर्मिनेटरची प्रोसेस करू शकता किंवा मेटॅलिक 35% मेटॅलिक घ्या आणि त्याची पण तुम्ही ट्रीटमेंट करू शकता। त्याला रोपाला चोळा, फक्त रोप कशी प्रोसेस करायची आपण एका मागच्या व्हिडिओ मध्ये टाकले। रोप कालवताना कसं करायचं, रोप कालवताना फक्त खालीवर करून घ्यायचं, रोप चोळू नका, म्हणजे त्याचं नाक मुडत नाही। नाक न मुडल्यामुळे रोप उतार चांगला होतो। जमिनीत टाकायचं काय ते सांगितलं। रोप टाकताना काळजी काय घ्यायची, रोप टाकल्यानंतर त्याच्यावर आपण जे चाळतो त्याची चाळणूक व्यवस्थित झाली पाहिजे। जे मिक्स करतो आता जमिनीत, म्हणजे बियाणं हे माती आड झालं पाहिजे, म्हणजे उतार क्षमता चांगली भेटते। आणि यावर्षी थोडस त्रास देणार आहे आपल्याला, काय आळी हुमणी त्रास देणार आहे। त्याच्यामुळे आपण ती प्रोसेस जेव्हा पहिलं पाणी भरल्यानंतर दुसरं पाणी भरू तेव्हा ती प्रोसेस ती पण करणार आहोत। आणि तुम्हाला बियाणं माझ्या मागच्या वर्षाच्या व्हिडिओ मध्ये मी जसं बियाणं सजेस्ट केलं होतं बऱ्याच लोकांना, आता बरेचसे बियाणं आपल्याकडे आलेले आहेत। अजून एक 4-5 व्हरायट्या येण्याच्या बाकी आहे, प्रशांत वगैरे या ज्या व्हरायटी आहेत, या 4-5 व्हरायट्या म्हणजे प्रशांत झालं, निर्मिती झालं, मुलकन झालं, या बाकीच्या व्हरायट्या मार्केटमध्ये येण्याच्या बाकी आहेत। त्या आल्यानंतर त्या पण आपल्याकडे भेटून जातील। मित्रांनो, बियाणं घेताना पक्क्या बिलात घ्या आणि काळजीपूर्वक बियाणं घ्या। कुठल्याही बिलतापांना बळी पडू नका। खूप साऱ्या व्हरायटी आल्यात नवीन मार्केटमध्ये, पण मग जमिनीत आपल्या जमिनीत कुठलं बियाणं सेट होतं या पद्धतीने बियाणं टाकायचा प्रयत्न करा।
जर तुमच्या जमिनीत मागच्या वर्षी XYZ व्हरायटी सक्सेस झाली असेल तर तीच व्हरायटी तुमच्या जमिनीत टाका, दुसरी व्हरायटीच्या नादी लागू नका, नाही तर 1 वर्ष वाया जातं आपलं. मित्रांनो, कांदा उळ्याबद्दल तुम्हाला जमीन कशी निवडावी, जमिनीत काय टाकायचं, रोपाची काय काळजी घ्याल, रोप टाकताना काय काळजी घ्याल, मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. आणि जी महत्वाची पहिली फवारणी देतो आपण, पहिली फवारणी जी देतो ती रोडोमिल देतो. त्याच्यात टॅगबॉय म्हणून ट्रॉपिकलचं टॅगबॉय आहे ते देतो, आणि त्याच्याबरोबर आपण ऍक्ट्रा देतो. जेव्हा घोड्यावर रोप राहिलं, रोप उतरल्यानंतर जे घोड्यावर म्हणतो आपण असं आलं तेव्हा ती एक फवारणी देतो. आणि जेव्हा तुम्ही पहिलं पाणी भरणार असाल तर हुमणी आणि काळी अळी खूप त्रास देणार आहे. तर तुम्ही IPL बायोलॉजिकलचं कालीचक्र आणि त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा असं पाण्यातून 1 वेळा द्या. तसं स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहोत. आणि राहिला विषय, आपण प्रत्येक तुम्हाला दाखवतो मी, आपल्या दुकानात जी बी व्हरायटी आली ती आपण पहिले फोडून आपल्याकडे जर्मिनेशन पेपर आहे. हा जर्मिनेशन पेपर आपण स्पेशली जर्मिनेशन पेपर मागवतो आणि त्याच्यावर जर्मिनेशन घेऊन मग विक्री चालू करतो. जर ज्या व्हरायटीचा प्रॉब्लेम आला किंवा जी प्रॉब्लेमॅटिक वाटली ती व्हरायटी आपण विकत नाही. तुम्हाला 100% गॅरंटेड 99% पहिल्या लॉटचं बियाणं देण्याचा मी प्रयत्न करतो. आजपर्यंत 11 वर्ष झाले. 11 वर्षात बऱ्याचशा म्हणजे माझ्याकडून जे बी बियाणं घेऊन गेले ते 100% संतुष्ट आहेत. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली माझा नंबर देतो, पण माझ्या नंबरवर कॉल करण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तर अतिउत्तम. त्याचं कारण असं आहे, मी माझ्या कामात तुमचा फोन घेऊ शकतो, नाही घेऊ शकतो. त्याच्यामुळं माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 95 276 40 40 3. भाजीपाला पिकाबद्दल काही अडचण आली तर तुम्ही जरूर विचारू शकता. माझ्या 4 शाखांमध्ये तुम्हाला 100% गॅरंटेड आणि पक्क्या बिलात बियाणे मिळतील. बाकी काही अडचणी राहिल्या, माझ्या इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, YouTube आहे, कुठे तुम्ही प्रश्न मांडू शकता. धन्यवाद.